सर्वजण असं बोर बोर दिसताय म्हणून म्हटलं काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी. मेरे प्यारे मित्रों, आप यहाँ पर आए, मुझे बहुत खुशी हुई. और आप यहाँ पर आ गए हैं, मुझे बहुत खुशी हुई. जानी, आप यहाँ पर आए, मुझे बहुत खुशी हुई. तर असं एक फन म्हणून मी तुम्हाला सांगितलं. थोडीशी माझी जर्नी मी सांगेल. सर तुम्ही खानदेशचे आहे, मी पण खानदेशचं आहे, जळगाव. अजूनही मी लँग्वेज शिकतोय. मला बेसिकली ऍक्टर व्हायचं होतं. माझं खूप ड्रीम होतं. मी गोविंदाला खूप मोठा फॅन गोविंदाचा. जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर मी बघायचो गोविंदाचे मूवी, त्याची ऍक्टिंग, त्याचा डान्स, तर मला असं वाटायचं की मी ऍक्टर झालो पाहिजे. पण मी अशा गावातून बिलॉंग करतो की तिथं बस, तिथं लाईट, तिथं रस्ते, त्यावेळेस आता तर झाले बऱ्याचशा गोष्टी झाले. मी खूप आदराने माझ्या गावाचं नाव घेतो. कवित्री महिनाबाई चौधरी यांचं जे गाव आहे आसोदा, त्या गावातून मी बिलॉंग करतो. आणि मला ज्यावेळेस मी 5 स्टँडर्ड पासून माझं करिअर स्टार्ट करायला घेतलं की मला आता ऍक्टर व्हायचंय, पण माझं बेसिकली मराठी मीडियम स्कूल, तिथं फक्त अॅन्युअल फंक्शन व्हायचं आणि तिथं पण डान्स. ऍक्टिंग नावाच्या कुठल्याही प्रकारची ही गोष्ट नव्हती. ऍक्टिंग कशी करायची, आपण कसं करायचं. बरेचसे लोक मला म्हणतात की तुला 24-25 वर्षामध्ये मल्टी टॅलेंटेडचा अवॉर्ड कसा भेटला, एवढ्या गोष्टी कसं काय करतो एवढ्या वयामध्ये. बऱ्याचशा लोकांना क्वेश्चन मार्क आहे आणि ते कन्फ्युज पण आहे, त्यांना खोटंही वाटतं. तर मी ती जर्नी तुम्हाला सांगतो. मला ऍक्टर व्हायचं होतं, पण तिथे फक्त डान्ससाठी अवेलेबल होत्या काही गोष्टी. काही कोरिओग्राफर होते, ते फक्त डान्ससाठी मर्यादित होते. पण माझा एक मोठा भाऊ होता, त्याने सांगितलं की तुला जर ऍक्टर व्हायचं स्टेजवर यावंच लागेल, तुला ती स्टेज डिरेक्ट दाखवावी लागेल. जर तू लोकांपर्यंत पोहोचेल, कनेक्ट होशील, तर तू कुठेतरी ऍक्टर होशील, तर कॉन्फिडन्स बिल्ड होईल. एखादी जर आपल्याला कुठली गोष्ट करायची तर आपल्याला स्टेजवर यावं लागतं, आपलं टॅलेंट शो करावं लागतं. त्याच्यासाठी मी डान्स चूज केला. त्यावेळेस कोरिओग्राफर मिळत नव्हता, मी टीव्हीवर बघून असं शिकलो. त्यावेळेस शाहरुख खानचा एक मूवी रत्ने बदाची जोडी, आय थिंक त्यावेळेस मूवी आलेला, हमेरा ही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते, हा माझं फर्स्ट सॉन्ग होतं जे मी कोरिओग्राफी केलं स्वतःहून. आणि त्याला फर्स्ट प्राइज सुद्धा मिळालं स्कूलमध्ये. ऍक्टरचं स्वप्न ते साईडलाच राहिलं, आपल्याला ऍक्टर व्हायचं ते स्वप्न साईडला राहिलं. पण मी एका डान्स मध्ये परत असा एंटर झालो आणि मग डान्स करता 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 मी एक पथनाट्य सुरुवात केलं. आणि त्या पथनाट्याला अँकर म्हणून मिळत नव्हतं, की आपल्याला एक होस्ट पाहिजे. मग त्यांनी माझ्या ग्रुपने मला सांगितलं की तू एक काम करणार, तुला कॉन्फिडन्स चांगला आहे, तू बोलतो चांगला, तर तू हे होस्ट कर. परत माझी अँकरिंगची जर्नी स्टार्ट झाली. मग अँकरिंग करता करता आपण बेसिकली वाचून नाही सांगू शकत ना, तिथं आपल्याला मिमिक्री पाहिजे, काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे. की अँकर जो असतो तो बेस असतो प्रोग्रामचा, तर आपण त्यांना एंटरटेनमेंट केलं पाहिजे की बोर नाही झालं पाहिजे. मग मी त्याच्यासोबत मिमिक्री शिकलो. मग सनी देओल असेल, राजकुमार असेल, त्याच्यानंतर मोदी असेल, त्याच्यानंतर आठवले साहेब असेल, अशा गोष्टी मी शिकत गेलो. तर मग आपल्याला एक शॉर्ट फिल्म करायची आहे. मग शॉर्ट फिल्मसाठी आपल्याला कॅमेरामॅन लागणार, एक रायटर लागणार, आणि परत नंतर मग फिल्म मेकर लागणार, डिरेक्टर लागणार. अशा गोष्टी मी युट्यूब वरून किंवा टीव्हीवरनं थोडं शिकलो. मग मी स्वतःच कॅमेरामॅन झालो, मी स्वतःच रायटर झालो, स्वतः डिरेक्टर झालो. सर्व या गोष्टी माझी मुंबईला कॉम्प्रोमाइज नावाची एक शॉर्ट फिल्म आहे, त्याच्यात मी सर्व रोल प्ले केले. रायटर मी, डिरेक्टर मी, कॅमेरामॅन मी, स्क्रिप्ट रायटर मी, सर्व गोष्टी मी केल्या. आणि त्याच्यात मला मल्टी टॅलेंटेडचा अवॉर्ड तिथून मिळाला. म्हणजे ऑलराऊंड ह्या गोष्टी करत गेलो. काय आपलं बजेट नाहीये, पण आपण थांबायचं नाही. मला असं नेहमी वाटायचं की आपलं बजेट नाहीये किंवा आपला जो ग्रुप नाहीये, तर आपण थांबलो नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी करत गेलो, शिकत गेलो, एक कॉन्फिडन्स बिल्ड ठेवला. घरच्यांना असं वाटत नव्हतं की मी ऍक्टिंग या फील्डमध्ये पुढे जाईल, कारण की मराठी सुद्धा मी 8वीला असताना शिकलोय सर. मी स्कूलला कधी गेलो नाहीये. मराठी मी 8वीला असताना शिकलं, ते पण ख्रिश्चन मॅम कडनं. तर अशी एक जर्नी होती. मी बेसिकली आता सोशल मीडियाकडे येईल, कारण की ऍक्टिंग आपण सरांकडनं खूप ऐकली आहे आणि सर माझे सिनियर आहे. तर सोशल मीडियाचा हा माझं MBA इन फायनान्स झालंय. मी डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करत होतो आणि त्यांनी मला सांगितलं, माझ्या इंटरव्ह्यूला मी गेलो, त्यांनी मला सांगितलं की आकाश तू काय करशील आपल्या प्रोडक्टसाठी की आपण लोकांपर्यंत पोहोचू. तर एक मला फक्त या सेंटेन्सचं उत्तर दे, मी तुला सिलेक्शन करतो, मला 15,000 रुपये सॅलरी देतं. म्हटलं सर आपण एक काम करू शकतो, जो दिखताय वही बिकताय, काहीतरी आपण रिचनेस आणूया, काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवूया आपल्या सोशल मीडियावर आणि आपण लोकांपर्यंत पोहोचू.
तर म्हटलं कसं काय पॉसिबल आहे. म्हटलं होईल ना सर, त्यांचं ऍक्च्युली मशिनरीचा बिझनेस होता. म्हटलं होईल सर, आपण ट्राय करायला काय हरकत आहे. म्हटलं चालेल ठीक आहे. मी त्या 10 दिवस मी त्या गोष्टीवर रिसर्च करत होतो की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं. आपण एक कमिटमेंट केली, कसं करणार. तर मी ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला, ज्या आता समजा ऍज अ मी ऍक्टर सिंगर, तर सिंगर लोकांची लिस्ट तयार केली व्हॉट्सअपला, सर्व नंबर सेव्ह केले. सिंगर 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 सिंगर. एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय की मला सिंगिंगचं प्रमोशन करायचं, तर मी ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला. आता जर सर्वात अगोदर जर तुम्हाला विचारलं इथं यूज करणारं ऍप्लिकेशन कुठलं असेल, व्हॉट्सअप. फर्स्ट आपण व्हॉट्सअप ओपन करतो सकाळी उठल्यावर. मग मी तसे लोक जमा करत गेलो की ज्या लोकांना या प्रोडक्टची गरज आहे, आणि मी त्यांच्याकडनं नंबर्स घेतले. ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये असं असतं, तो आपल्याला दिसतो ग्रुप, पण जातो पर्सनली मेसेज. आणि जेव्हा आपण एखाद्या माणसाला पर्सनल मेसेज टाकतो त्यावेळेस तो ओपन करतो. पण असं डायरेक्ट नाही करायचं. आपल्याला थंबनेल जे आहे ते काहीतरी क्रिएटिव्ह दाखवलं पाहिजे की ते थंबनेल बघताच लोकांनी ओपन केलं पाहिजे की काहीतरी आहे याच्यामध्ये, काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आपण ओपन केलं पाहिजे. मग तेव्हा आपण ते गोष्ट ओपन करतो आणि ते बघतो. आपण काय करतो, जनरली एखादी पोस्ट घेतो, त्याच्यात कॅप्शन लिहितो आणि ते पोस्ट करतो आणि देतो सोडून. नंतर आपण त्याच्यावर मेहनतच घेत नाही. सर्वात खूप सोपा आणि सरळ फॉर्म्युला आहे. तुमचे जे लोक आहेत, आता समजा सिंगिंग असतील, आर्टिस्ट असेल, डिझायनर असेल, ड्रॉइंग असेल, त्या लोकांचं तुम्ही एक ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा. आणि आता जसं मी ऍक्टर आहे किंवा व्हॉइस ओव्हर आहे, जर माझ्या आवडीच्या लोकांना जर मी माझा मेसेज पाठवला तर ते आवडीने बघतात. आता जर तुम्ही स्पोर्टमॅन आहेत आणि मी सिंगर आहे, तुम्हाला जर फॉरवर्ड केलेला मेसेज तुम्ही नाही बघणार, तुम्ही इंटरेस्ट नाही दाखवणार, तर तुम्ही ही फर्स्ट गोष्ट केली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही कुठली गोष्ट पोस्ट करताय ते थोडीच क्रिएटिव्ह, थोडंसं म्हणतो ना आपण मसाला टाकल्यावर त्याचा स्मेल चांगला येतो, तसं तुम्ही मसालेदार ती पोस्ट बनवली पाहिजे. आता बरेचसे ऍप्लिकेशन आहे की त्याच्यावरून तुम्ही ते क्रिएटिव्ह पोस्ट बनवू शकता. पिक्सआर्ट नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, तुम्ही त्याच्यावरून जर फिल्टर जर केलं तर तुमचा फोटो खूप इफेक्टिव्ह होतो. पिक्सआर्ट म्हणून हा फोटो नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. कॅनवा एक खूप बेस्ट डिझायनिंग साठी आहे की तुम्ही ते थंबनेल वापरू शकता. आणि जर तिथून जर आपण एक डिझाईन जर क्रिएट केली थंबनेल म्हणून, तर तुम्ही लोकांपर्यंत कनेक्ट होऊ शकता. कॅनवा. आणि आपण काय करतो, आपण आपल्या लोकांना ओळखत नाही की लोकांना काय लागतंय. एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये आपलं कॅप्शन पाहिजे, कारण की बरेचसे लँग्वेज म्हणजे प्रत्येकाला मराठी येईल असं नाही, प्रत्येकाला इंग्लिश येईल असं नाही, प्रत्येकाला हिंदी येईल असं नाही. पण हे जे पब्लिक आहे त्या पब्लिकला कुठलीही लँग्वेज समजते आणि त्यानुसार आपलं जर कॅप्शन असलं किंवा हॅशटॅग असले तर आपण ते लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तसंच इंस्टाग्रामला एक ग्रुप तयार पण करता येतो. तर तुमचे जे लोक आहेत, आता समजा म्युझिकचे जे लोक आहेत, तुम्ही त्यांना बेसिकली फॉलो केले पाहिजे आणि तुमची पोस्ट केल्यानंतर त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी आपली असते. तर आपण काय करतो जनरली की पोस्ट केल्यानंतर आपण सोडतो, आपण त्याच्यावर मेहनत नाही करत. आता मॅमने मला सरांनी सांगितलं की 2 दिवसात आपले लाईक झाले पाहिजे. मी त्याच्यावर 2 तास इन्व्हेस्ट केले माझे. मी प्रत्येकाला सांगितलं की असं आहे सोशल मीडियाचं, आणि ते लाईक झाले ऑलमोस्ट. आपलं जे ब्रॉडकास्ट ते तुम्हाला मी सांगितलं, प्रत्येक जण ओपन करतं म्हणजे करतं. म्हणजे आता जर मला ऍक्टिंग आवडते तर ऍक्टिंग बद्दल जर मला इंटरेस्टिंग गोष्ट दिसली तर ऑफकोर्स मी ते ओपन करणार आहे. तर मी तुमचे लोक तुम्ही शोधले पाहिजे. आपण काय करतो, मिक्स क्राऊड शोधतो आणि त्या मिक्स क्राऊड मध्ये आपल्याला लोक ते कनेक्ट नाही होत. आपलं मागच्या वेळेस सरांना मी सांगितलं होतं की आपण डिफरंट चॅनल आपण ओपन केले पाहिजे. मिक्स क्राऊड आला की आपण कन्फ्युज होतो की आपण कुठली डिग्री चूज करणार. आपण MBA ला जायचं की BBM ला जायचं की इंजिनिअरिंगला जायचं. जर आपण जर इंजिनिअरिंगची जर अशी डिग्री पकडली तर आपण इंजिनिअरिंगचे स्टुडंट जे आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार. तर असा एक आहे. तर कोणाला काही क्वेश्चन आहे की अजून काय युनिक? इव्हेंटचा क्रायटेरिया होता की मॅक्सिमम लाईक्स कमेंट्स. येस, ऐकून आपण वाटतो सगळेच सिलेक्ट होते.
कारण की काय होतं, आपण एखादी पोस्ट केल्यानंतर ते प्रत्येकाला दिसते असं आहे. तुम्ही जर आता पोस्ट केली, मी तुम्हाला कनेक्ट आहे, पण मला दिसणार नाही, मला दुसरे पोस्ट दिसेल. जर तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवलं तर मी बघणार की नाही, की पर्सनली मला पाठवलं काहीतरी इंटरेस्टिंग असेल. आणि तुमचं कॅप्शन जे आहे ते नेहमी इंटरेस्टिंग ठेवा. सो तुझं म्हणणं आहे की जी मी पोस्ट सोशल मीडियावरती करणार आहे ते मी माझ्या व्हॉट्सअपच्या थ्रू पाठवायची. एक्झॅक्टली. सो मी माझ्या मित्रांना ते ब्रॉडकास्ट केली आहे आणि मग मी सोशल मीडियावरती टाकली. असं पाहिजे सोशल मीडियावरती टाकून मग मी माझ्या मित्रांना करायला. हा, दोघी तुम्ही करू शकता. अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला जर कोलॅबरेशन मध्ये जर तुम्ही आला, आता समजा मी आणि सर यांनी सिंगिंग केली, तर आम्ही कोलॅबरेशन मध्ये आलो तर माझे फॉलोअर यांना जातील आणि त्यांचे फॉलोअर मला येतील, एक्सचेंज होतात. तर कधीही तुम्ही कुठली गोष्ट आता नवीन स्टार्टअप असेल तर कोलॅबरेशन मध्ये स्टार्ट करा, तर तुमचे फॉलोअर लवकर हे होतील आणि नंतर तुम्हाला लाईक पण भेटतील. आणि आपण काय करतो, जे अजून एक खूप मोठी मिस्टेक आपण काय करतो, मी सुद्धा करायचो, जे आपण इंस्टाग्रामला पोस्ट करतो तेच व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो. आता मला सांगा, जर मी सकाळी सूर्यवंशम झी टीव्हीवर बघितलाय तर मी दुपारी लागेल सोनी टीव्हीवर मी तो परत बघेल का? नाही बघणार. तुम्हाला जर इंस्टाग्राम जर ग्रोथ करायचंय तर त्याचा फक्त तुम्ही एक स्टोरी ठेवा, एक थंबनेल ठेवा व्हॉट्सअपला, की तुम्ही हे पोस्ट तिथे जाऊन चेक करा. आपण बरंचदा एक मिस्टेक असते की आपण स्टेटसला तेच ठेवतो आणि इंस्टाग्रामला तेच टाकतो. सो म्हणजे तुला म्हणायचंय की त्या पोस्ट वरती मी रेग्युलर असणार, बरोबर, आणि स्टोरीमध्ये न्यू रील म्हणून मी टाकायचं. येस. तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग तिथं लिहावं लागेल, राईट करावं लागेल, आणि कॅप्शन तुमचं जर इंटरेस्टिंग असेल तर लोक तिथं जातील की नवीन पोस्ट आहे बघा, इंटरेस्टिंग आहे. बरं, अजून एक प्रश्न. दिस इज टिपिकली ओव्हर द इयर्स, आय थिंक आपण सगळ्यांनी हा नक्की रिअलाइज झाला असेल आपल्याला की मी आज हा इव्हेंट केला, बरोबर, मी 4 दिवसांनी परत एक इव्हेंट करतो. Okay. फॉर एक्झाम्पल हे लोक जसं वेगळे वेगळे एक्झिबिशन्स करतात. सो माझा ऑडियन्स आता कंटाळून गेला, माझे पोस्ट तेच येणार आहे, ते त्यांना माहिती आता. बरोबर. सो मग अशा वेळी आपण काय करणार? अशा वेळेस तुम्ही ग्राफिकल्स किंवा तुमचा रील जो आहे, आता ग्राफिक्स वर जे आहे टेक्स्ट येतात. आता आपण बेसिकली काय करतो, आपल्या इव्हेंटचे फोटो पाठवतो लोकांना, पण त्याला स्टोरी टेलिंग मध्ये आपण ते व्हिडिओ बनवलं पाहिजे. अॅनिमेशन असेल किंवा ग्राफिक्स पोस्ट असेल, त्याच्यामध्ये तुम्ही तो वे युज केला पाहिजे. आता बऱ्याचदा माझ्यासोबत सेम असं झालं की मी एकच फोटो याच लुकचं किंवा याच याचं ब्रॉडकास्ट करतो, लोक कंटाळले त्या गोष्टी. मग आता काय केलं आम्ही एक सर्च केला. मी ज्यावेळेस पॉलिटिकल मध्ये खूप मोठ्या व्यक्तीचं ज्यावेळेस एडिटिंग करत होतो, ते म्हटलं आता बोर झालंय, आता आपण काहीतरी केलं पाहिजे, एक डॉक्युमेंटरी टाईप आपण ते रील स्टार्ट केलं पाहिजे. आता समजा मी जर सांगतोय की आम्ही संध्याकाळी इव्हिनिंगला ह्या ठिकाणी फंक्शन घेतला, तर तिथे इव्हिनिंग दिसलं पाहिजे किंवा त्या हॉटेलचं नाव दिसलं पाहिजे, ते अॅनिमेशन आलं पाहिजे. मग तसं जर केलं तर तुम्हाला लोकांना अजून इंटरेस्टिंग वाटेल. आय थिंक फॉर कॉमन पर्सन ते डिफिकल्ट नाही आहे का एवढं अॅनिमेशन टाकणं? आता खूप काही असे ऍप्लिकेशन आहे की तुम्ही 1 क्लिक मध्ये ते करू शकता. जसं विटा आहे, तर तुमचे फोटोज आहे की तुम्ही जे बोलताय ते फक्त तुम्ही वर्डिंग करा, स्टोरी टेलिंग करा, आणि ते लॉंग नको पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही रील जर टाकताय ना, तर 30 मिनिटामध्ये तुमची स्टोरी संपली पाहिजे. 30 सेकंदामध्ये तुमची स्टोरी संपली पाहिजे, नाहीतर लॉंग जितकं असेल तितकं लोक बोर होणार. फायदा आहे की मॅक्सिमम जे येतात म्हणजे क्लासिफिकेशन 30 सेकंड 30 सेकंड, बरोबर, मॅक्सिमम 3 सेकंडचं जे असतं ते सगळ्यात जास्त. तुमच्या 3 सेकंड मध्ये जर तुम्ही इम्पॅक्ट देऊ शकला तर तो 30 सेकंड मध्ये जातो, तो 3 सेकंड नंतर तुम्हाला एक्झिक्यूट करतो. येस, एवढं म्हणजे मला 2 इन्साइट्स मिळतात. रील सुद्धा लॉंग असेल तर आपण बघत नाही. राईट. 10-15 नाही, कोणीच कंटिन्यू करेल, पण तुमचं जे ओपनिंग आणि एंडिंग ते खूप असं दमदार पाहिजे. बूस्ट किती इम्पॉर्टंट आहे आपल्या बूस्टला रीच करायला. बूस्ट कधी करतो आपण, ज्यावेळेस माझा एखादी बिझनेस आहे आणि मला लोकांपर्यंत आत्ताच मला लगेच पाहिजे, लगेच मला उद्याच्या उद्या पाहिजे, त्यावेळेस आपण ते बूस्ट करतो. आणि तिथे काही चार्जेस असतात, त्याच्यामध्ये एरिया सिलेक्टेड असतो की मला फक्त पुण्याच्या लोकांपर्यंत पोहोचायचंय, पण तेव्हा तुम्ही बूस्ट करू शकता. पण मग ऍटलिस्ट बिझनेससाठी जर तुम्हाला रिअल फॉलोअर पाहिजे, रिअल लाईक पाहिजे, बूस्ट काय असतं ते विकत घेतलेले लाईक आहे बेसिकली असं.
दुसरी गोष्ट म्हणजे तेच म्हणजे माझं आहे. आता मी एखाद्या आर्टिस्टचं गाणं परफॉर्म करतो. बरं. काय म्हणतो डेफिनेटली टॅग मूवी आय विल टॅग हिम पण डेफिनेटली हाऊ यू विल खरंच त्याच्यापर्यंत पोहोचलाय वगैरे बघेल तिथसाठी आपल्याला काही टिप्स असतात. कसं असतं माहिती, तुम्ही जर मला टॅग केलं, त्यांचे ऑलरेडी इतके फॉलोअर्स असतात, इतके मेसेज पेंडिंग असतात, तर त्यांनी जर ओपन केलं आणि ऍक्सेप्ट केलं तरच ते गोष्ट शक्य होऊ शकते. हा, ते असं मॅजिकली नाही. ऍक्च्युली इंस्टाग्राम पण एक रोबोटच आहे, ते रोबोटली काम करतं. अजून कोणाला काही क्वेश्चन? सो नाव इज द टाइम की वी कॅन आस्क हिम आणि देन विल डू द ऍक्टिव्हिटी, राईट? येस 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 आपण एक ऍक्टिव्हिटी करूया.